कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्ष घटनेतील बदलाबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि निवडणुकांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षांपूर्वीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला जनादेश स्वीकारतो। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। बांकीपूर आणि दांतियामधील निकालाचं गांभीर्यानं आत्मपरीक्षण करू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं ट्विट। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशात दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजय। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार। विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारण चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत। राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतंय, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर। गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनी आणलं, उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं। मनोज जरांगेंचा उपरोधिक टोल। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण दाबलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील। राऊतांचा इशारा, कोण राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला। उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची। मातोश्रीवर ठाणे कल्याण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील प्रकार। एक तरुण आंदोलनातून मोदींना आव्हान देतोय आणि आम्ही आपापसात भांडतोय, ठाकरे संताप। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापुरा जीवघेणा खड्डा प्रशासनाने बुजवला। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं TDRF जवान विकास गोरेंचा मृत्यू झाला होता। मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गमबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नये। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवार। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ। पेट्रोलच्या निर्यातीवरील करात 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ। तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातो, ग्राहकांसाठीच्या किमतींवर याचा परिणाम नाही।